हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजचा व्लॉग म्हणजेच मी 19 तारखेचा व्लॉग तुमच्याशी शेअर करते. तर आज मला थोडीशी घाईच होती. सकाळी जरा लवकरच उठले, अंघोळ वगैरे केली, सगळं आवरलं माझं आणि घराला झाडू मारायचं तसंच ठेवला कारण की शनिवारचा माझ्या मुलाचा होता ओपन डे. त्याच्यामुळे मुलाचे मला पेपर्स पाहायला जायचं होतं आणि भीमचषक म्हणजेच 14 एप्रिल निमित्ताने ग्राउंडमध्ये भीमचषक म्हणजे क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत. त्याच्यामुळे मुलाचे पप्पा गेलेले आहेत ग्राउंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी. तर त्यांनीच आयोजन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना तिथे जाणं भाग होतं. मग म्हटलं की ठीक आहे, चला की ओपन डेला मी जाते. तो ओपन डेला जाऊन वगैरे आले आणि बऱ्यापैकी मार्क्स वगैरे त्याने आणलेले आहेत, चांगले आणलेले आहेत. आणि मार्क्स जे खातात ते म्हणजे लँग्वेजचे सब्जेक्ट, ते म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्लिश. तर हे जे लँग्वेजचे सब्जेक्ट असतात ना, तर आता तसं बघायला गेलं तर 7वीलाच आहे. पण प्रमाणबद्ध भाषा जी असते तर ती वापरायला हवी आहे. तर ती आणखीनही आपल्या मुलांना वापरता येत नाही किंवा मग लिहिता येत नाही. ते त्यांच्या रेग्युलर भाषेमध्ये बोलत असतात आणि लिहायचा देखील ते तसाच प्रयत्न करतात. आणि म्हणून हिंदी, इंग्लिश आणि इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी आणले त्याने. हिंदी आणि मराठीमध्ये बऱ्यापैकी त्याचे मार्क्स गेलेले आहेत, म्हणजे कमी आलेले आहेत. पासिंग अबोव्ह आहेत आणि चांगले आहेत तरी देखील. पण तरी देखील मार्क्स थोडेसे लँग्वेजमध्ये कमी झालेले आहेत. कारण की ग्रामॅटिक मिस्टेक असतात, जे आपण म्हणतो की पंक्च्युएशन मार्क्स वगैरे असतात. तर ते मुलांना ना आणखीन पाहिजे तसं पटकन समजत नाहीये. भरपूर वेळा आपण सांगितलं, शिकवलं तरी पण काही ज्या गोष्टी असतात तर त्या मुलं मिस करत असतात. घाई गडबड खूप असते त्यांच्यामध्ये. तर असो, मार्क्स हे असतात ते फक्त नंबर्स आहेत. आणि मी ओपन डेला गेले, मार्क्स बघितले, पेपर चेक केले, टीचर्सशी बोलले आणि खूप सारे टीचर्सने पण त्याला गायडन्स केलं की कसा अभ्यास केला पाहिजे वगैरे. आणि मग मी देखील त्याला भरपूर काही टिप्स वगैरे देत होते, सांगत होते. तसं तर मी एरवी क्लासमध्ये माझ्या मुलांना एक्झामच्या वेळेस सांगतच असते, पण ओपन डेला गेल्यानंतर थोडंसं आणखीन त्याला मला सांगावंसं वाटलं. तर कसं आहे ना, आता आपण पॅरेंट्स म्हणून मुलाचे मार्क्स जरी कमी आले तरी आपण ओरडून वगैरे काही फायदा होणार नाही. मुलांना जितकं आपण समजवू तितकं मुलं पटकन कॅच करत असतात. अभ्यास असो की कुठलं काम असो, मुलांना एक कौतुकाची थाप किंवा शाबासकी जर आपण दिली तर मुलं खरंच खुश होतात आणि त्यांना असं वाटतं की ह्याच्यापेक्षा मी आणखीन चांगलं करू शकतो. मम्मी पप्पा मी इतकं काही चांगले मार्क्स वगैरे आणलेले आहेत किंवा कमी जरी आणले असतील तरी पण मी आता नेक्स्ट टाइम आणखीन चांगले करेल. तर इतकी अपेक्षा मुलं आपल्या पॅरेंट्सकडनं करतच असतात आणि आपण त्यांना शाबासकी तर नक्कीच देऊ शकतो. कारण की मुलांना जर योग्य ट्रॅकवर जर आणायचं असेल, योग्य प्रकारे घडवायचं असेल, तर मुलांना वेळोवेळी चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करा आणि त्याबद्दल त्यांचं कौतुकही करा. तर इथे ओपन डेहून आले मी आणि ओपन डेहून येता येता म्हटलं की चला, कारण की आज मला आत्ता 2 वेळचा स्वयंपाक करायचा आहे. त्याचं कारण पण तसंच आहे. 19 तारखेला म्हणजे आज आमचा परफॉर्मन्स होणार आहे साई चौकामध्ये. तर खडकपाडा साई चौक बऱ्याच जणांना माहिती असेल, जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती असेल. तर साई चौकामध्ये आमचा आज परफॉर्मन्स होणार आहे. तर आता ही क्लिप मी थोडी तुमच्याशी शेअर करणारच आहे. तर त्यासाठी ना मला संध्याकाळी आमचा कार्यक्रम आहे आणि मग यायला कदाचित खूप उशीर होईल आणि मग म्हणून म्हटलं की चला, रात्री उशिरा पुन्हा येऊन स्वयंपाक करायला मला खूप कंटाळा येईल आणि म्हणून म्हटलं की 2 वेळचा आत्ता स्वयंपाक करते. आणि म्हणून मग मी ओपन देऊन येता येताच चिकन आणलं होतं. तर आजचा बेत आहे चिकन बिर्याणीचा. तर इथे ना मी हा तांदूळ शिजत घातलाय, साध्याच प्लेन राईस शिजत घातलेला आहे. फक्त पाणी आणि मीठ घातलेले, तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि शिजत ठेवलाय. चिकन 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं. इथे तुम्हाला एकदाच दिसत असेल, मी व्हिडिओ थोडा स्किप केलाय. तर 2दा पाण्याने धुवून घेतलं आणि आता त्यामध्ये थोडेसे मसाले टाकून चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवते. तर इथे चिकन मॅरिनेशनसाठी मी खूप साधे घरातलेच मसाले जे असतात तेच वापरलेले आहेत. तर हळद, घरगुती तिखट, मीठ, दही, सोबतच थोडीशी पुदिन्याची पानं, बिर्याणी मसाला आणि जर तुमच्याकडे अख्खा गरम मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता आणि आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आणि घरातलं जे दही असतं ते. तर इतकं सगळं साहित्य मी यामध्ये घातलं आणि ते व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर आता हे दही जे आहे तर थोडंसंच होतं. नंतर मग दुसऱ्या भांड्यातलं जे दही लावलं होतं तर त्यातले देखील 3 ते 4
चमचे मी यामध्ये घातलेले आहेत. व्यवस्थित चिकन मिक्स करून ठेवलेलं आहे आणि जितका वेळ जमेल तितका वेळ जर आपण मॅरिनेट केलं हे चिकन तर बिर्याणीतलं चिकन खूप छान असं लागतं, चोथट वगैरे काही बनत नाही. तर दही नक्की घाला, म्हणजे ह्याचे चिकनचे जे मसल्स असतात ना मस्त शिजतात, मऊ पडतात. तर पलीकडे भात झालेला आहे, म्हणजे थोडासा कच्चा आहे, होतोय तो. आणि तोपर्यंत म्हटलं इकडे आता कांदा टोमॅटो मी फ्राय करते. तर झटपट बिर्याणी बनवायची असेल ना तर मी काही कांदा वगैरे अगोदर फ्राय करून मग नंतर पुन्हा गार्निशिंग वगैरे करून असा काही प्रकार करत बसत नाही. झटपट करायचं आहे आणि वेळ वाचवायचा आहे, त्यासाठी मी काय करते, इथे ना या पॅनमध्ये थोडं तेल उरलं होतं, रात्री भजी केलेली, तर म्हटलं ते तेल आता आपण वापरून टाकूया. तर तेल घातलं यामध्ये आणि आता कांदा आणि टोमॅटो या चॉपरमध्ये बारीक करते आणि लागलीच आता चिकन बिर्याणी करण्याची तयारी सुरू केलेली आहे मी. तर तेल छान तापलं होतं आणि मध्यम आकाराचे 2 मोठे मोठे कांदे मी बारीक चिरले आणि आता ते फ्राय करायला ठेवलेले आहेत एका पॅनमध्ये. दुसरीकडे बघताय हा भात देखील शिजत आलेला आहे. तर इथे झाकण ठेवून गॅस इथे मी स्लो केला होता. तर आणखीन बघते थोडासा भात बाकी आहे शिजायचा. तर इथे कांदा टोमॅटो फ्राय होईपर्यंत तो शिजून जाईल भात. तर इथे कांदा होतोय फ्राय, तोपर्यंत म्हटलं की चला टोमॅटो पण लगेचच मी बारीक करते चॉपरमध्ये. चॉपर असावा आपल्या गृहिणींकडे, कारण की चॉपर अशा घरातले काही गॅजेट असतात ना, जसं की चॉपर झाला, मिक्सर झाला किंवा मग आणखीन तुमचं बीटर वगैरे असं जर काही असेल ना तर ते पटापट तुमची कामं करतात, जास्त वेळ घेत नाहीत. आणि म्हणून कुकर, चॉपर अशा प्रकारचे गॅजेट आपल्या किचनमध्ये असले पाहिजेत आणि हे ना खरंच खूप वेळ वाचवण्याचं काम करतात. तर कांदा टोमॅटो मी फ्राय करायला घातलाय आणि त्यामध्ये ना आता मी चमचाभर तूप घालते, कारण की नंतर वरतून भातावर तूप घालून करण्यापेक्षा मी आत्ताच यामध्ये घालून घेतलं, नंतर मग भातावर मी काही तूप वगैरे घालत बसणार नाहीये. तर आता इथे तूप घातलंय चमच्याभर, घरचंच तूप आहे. आणि लास्टच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी लोणी काढलं होतं आणि भरपूर असं तूप निघालं, डब्बाभर इतकं तूप आहे. तर मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करेलच ते. कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाला होता आणि मॅरिनेट करून ठेवलेलं जे चिकन होतं तर ते सगळंच घालून घेतलंय. आता तसं बघायला गेलं चिकन बिर्याणी सगळ्यांनाच आवडते घरामध्ये आणि म्हणूनच म्हटलं की वेगळं काही वरण भात आणि आणखीन भाजी चपाती भाकरी असलं काही करण्यापेक्षा असं काहीतरी शॉर्टकट मला पदार्थ बनवायचा होता की आवडीने देखील खातील, पोट भरेल आणि दोन्ही वेळचं होईल, म्हणून मग मी इथे चिकन बिर्याणीचा बेत केलेला आहे. तर चिकन घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर मी ना चिकन बिर्याणी करत असताना शक्यतो भात वेगळा आणि चिकन अशा पद्धतीने मॅरिनेट करून व्यवस्थित शिजवून घेते आणि मग त्यामध्ये भात वरतून घालते आणि मिक्स करते. तर व्यवस्थित चिकन मी जवळपास 5 ते 7 मिनिटांसाठी मंद आचेवर ठेवलं होतं. तर बऱ्यापैकी आता ते शिजत आलंय, एकदम मिक्स करून घेते. आता हे जे चिकनचं जे भांडं होतं त्याला भरपूर असा मसाला लागलेला, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी या चिकनमध्ये घालणार आहे, म्हणजे मसाला काही वाया जाणार नाही. व्यवस्थित आता मिक्स केलेला आहे मी. तर एकाच वेळी मला ना भरपूर अशी घाई गडबड चाललेली आहे, कारण की ना बाहेर परफॉर्मन्स आहे संध्याकाळचा आणि त्यामुळे ना मला म्हणजे नऊवारी साडी घालायची, नऊवारी साडीवरती ती हेअरस्टाईल देखील करायची आहे. आणि मग मी विचार केला की लास्ट टाइम मी बाहेर पार्लरमध्ये गेली होती हेअरस्टाईल करायला, पण म्हटलं की बऱ्यापैकी बायका घरामध्ये करतात हेअरस्टाईल, तर आपणही ट्राय करूया. आणि म्हणून मग मी आज ना संध्याकाळी माझी हेअरस्टाईल जी आहे मी स्वतःच करणार आहे. तर किचनमध्ये चिकन शिजत घातलंय, भात तयार झालाय, तोपर्यंत म्हटलं की टाइमपास करण्यापेक्षा इथे पटकन कपडे वगैरे सुकत घालते, त्याच्यानंतर मग राहिले की तसेच राहून जातील. तर रशीवरचे सगळे कपडे काढले आणि एका साईडला ठेवून दिले. आता त्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत, पण बघेल जसा मला वेळ भेटेल तसं मी कामं करणार आहे. जास्त घाई होत असेल तर ते कपडे मी तसेच ठेवेल आणि मग रात्री तिकडनं आल्यानंतर घड्या घालेल. तर आता ना इथे सकाळी भरपूर कपडे पडले होते आणि आता हेच कपडे आता पटकन सुकत घालते. तसं बघायला गेलं तर कपडे सुकवण्यासाठी कधी कधी माझे मिस्टर मला हेल्प करत असतात, पण आज ते नाही आहेत, म्हटल्यानंतर मलाच हे सगळं केलं पाहिजे. तर इथे ना मी सगळे कपडे सुकत घालते, म्हणजे संध्याकाळपर्यंत छान असे सुकतील. आणि इथे ना कपडे सुकल्यानंतर मी ते कपडे लगेचच काढून त्याच्या घड्या वगैरे घालत बसत नाही, तर ते कपडे दुसऱ्या दिवशीपर्यंत रशीवर तसेच असतात. जे काय आहे ते खरं सांगतेय मी, कारण की उगाचच खोटं बोलण्यात काय अर्थ नाहीये. तर हे कपडे सगळे सुकत घातले आणि आता माहिती नाही चिकनचं काय झालंय, तर मला पटकन किचनमध्ये जाऊन ते चिकन चेक करावं लागेल. शिजलं असेल बऱ्यापैकी, कारण की बॉयलर चिकन शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. किचनमध्ये आले आणि बघितलं बऱ्यापैकी चिकन शिजलं होतं आणि त्यामध्ये मसाल्याचं पाणी देखील घातलं होतं. तर म्हटलं आता हा भात यामध्ये घालून देते, म्हणजे पटकन 1 ते 2 वाफेमध्ये छान अशी झटपट चिकन बिर्याणी तयार होईल. तर नेहमीचा माझा जो तांदूळ असतो मिनी मोगरा मी वापरते कोहिनूरचा,
पण ना यावेळेस मला तो मिनी मोगरा कोहिनूरचा ब्रँड मिळाला नाही, कारण की आम्हाला तोच भात आवडतो. हा देखील कोहिनूरचाच आहे, पण हा मोगरा आहे. तर भाताची क्वालिटी जर मी बघितली, जो मिनी मोगरा आहे ना, तर त्याच्या साईजमध्ये थोडासा आणखीन तुकडा तांदूळ भेटतो आणि हा जो मी आणलेला आहे ना यावेळेस, तो साईजने थोडासा मोठा तुकडा आहे. तर असो बघते मी आता कसं काय आहे ते, कारण की त्या भाताचं टेक्स्चर देखील खूप छान असं बनतं. पण ह्या भाताचं टेक्स्चर ना साधारणपणे असा कोरडा कोरडा भात होतोय. तर असो आपण आता ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते हा भात, कारण की म्हणा भात बिर्याणीचा भात ना थोडासा ओलसर असला की खायला थोडीशी मजा येते. एकदम ड्राय ड्राय असेल तर मग तो बिर्याणीचा भात खायला मजा येत नाही. मिक्स करून घेतले व्यवस्थित. तर आज ना मोठ्या मुलाचा आहे प्रॅक्टिकल आणि तो गेलेला आहे प्रॅक्टिकलला. शनिवार आहे आणि तरी देखील त्याचं प्रॅक्टिकल आहे. तर म्हटलं की ठीक आहे, तू जाऊन ये प्रॅक्टिकलला म्हणून. तर तो जेव्हा येईल, हां, पण आज त्याचं प्रॅक्टिकल पण आहे आणि त्याच्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे, तर तो ते अटेंड करून येणार आहे. तर त्याला कदाचित रात्र होईल. मग म्हटलं आमच्या तिघांचा स्वयंपाक करायचा, तर बाहेरून काही मागवण्यापेक्षा घरातूनच केलेलं नेहमी चांगलं, आणि म्हणून मग मी चिकन बिर्याणी इथे मस्तपैकी बनवून घेतली. छान अशी एक वाफ देणार आहे आणि मस्तपैकी एका दणदणीत वाफेमध्ये छान असं चिकन बिर्याणी शिजून तयार होईल. आता यामध्ये आधीच मी पुदिन्याची पानं घातली होती, त्यामुळे पुन्हा असं वरतून काही मी घालत बसणार नाहीये. आणि ना पुदिना बऱ्याचदा मी कधी कधी विसरते आणायचा, आणि म्हणून मी काय करते, ड्राय पुदिना जो मिळतो पॅकिंगचा तर तोच भरून ठेवलेला आहे. तर दूध तापवायचं राहिलं होतं, ते देखील मी ओतून घेतलं आणि म्हटलं आता ह्याला तापवते, नाहीतर पुन्हा संध्याकाळपर्यंत हे दूध खराब होऊन जाईल. तर म्हणून टोपामध्ये ओतलं त्याला आणि आता इथे तापत ठेवतीये. आता 19 तारखेचा व्लॉग मी तुमच्याशी 21 तारखेला शेअर करतेय. म्हणजेच बऱ्याचशा घटना या दिवशी घडलेल्या आहेत आणि मला असं तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतायत. तर त्या घटना कोणत्या होत्या ते देखील मी तुम्हाला सांगते. तर साई चौकामध्ये आमच्या महिलांचा कार्यक्रम होता. बरेचसे महिला मंडळ तिथे परफॉर्मन्स द्यायला आली होती. जे काही महिला मंडळ असेल, हे बघा संध्याकाळी आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि आम्ही ज्या महिला होतो तर इथे उभं राहून आम्ही फोटो वगैरे काढलेले. परफॉर्मन्स सुरू होईल. आमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर 10च्या आसपास एका इसमाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. मग आमच्यातल्याच एका महिलेने त्याला धरून छान असा चोप दिला आणि ज्यावेळेस पूर्ण मॉब आला त्यावेळेस तो पळून गेला. तर असो, माणसं कितीही शिकली तरी विचार करण्याची बुद्धी आणखीन त्यांची खुंटीतच आहे असं मला वाटतंय. ज्या व्यक्तीमुळे आपल्या घरातील आई, मुलगी, बहीण, बायको उंच मानेने समाजामध्ये वावरते, त्याच व्यक्तीला आपण शिवीगाळ करतो, तर हे किती निंदनीय आहे हे त्या व्यक्तीने विचार करायला हवा. आणि हाच जो मेसेज आहे मला तुम्हा सगळ्यांना द्यायचा आहे. तर असो, इथे संध्याकाळ झालेली आहे. आम्ही साई चौकामध्ये आलेलो आहोत आणि इथे आम्ही सगळ्या महिलांनी उभे राहून फोटो वगैरे काढले. इथेच आमचा परफॉर्मन्स होणार आहे. तर पुढचा परफॉर्मन्स तुम्ही पहा. आणि हो, आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. जो हिंदू धर्म आपल्याला शिक्षण, नोकरी, साधं प्यायचं पाणी सुद्धा देत नाही, जो धर्म आपण माणूस असल्याचा हक्क आपल्याला देत नाही, जो धर्म आपल्याला एखाद्या पशुसारखा वागवतो, त्या धर्मात आपण कशासाठी राहायचंय? त्यामुळे आता हिंदू धर्मात राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. की मी जरी हिंदू म्हणून जन्माला नसलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. मी